हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा. तर माझी सगळी कामं जे आहे ते आवरून घेतले मी आणि आता जाते मी बँकमध्ये. बँकेत मला थोडंसं काम आहे तर ते करून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे मला माझं मोबाईलचं कवर आलं की नाही ते बघायचं आहे, कारण की या कवरमुळे ना थोडासा प्रॉब्लेम होत आहे. जो की आता हे जे कवर आहे ना माझं पूर्ण मोबाईल जो आहे पूर्ण कवरअप आहे, कॅमेरा विथ कॅमेरा. फक्त म्हणजे ते कॅमेरापुरतं आहे, पण सगळं जसं पूर्ण पॅक आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे ना, व्हाईट कवर आहे. टॉर्च चालू केला की त्याचं रिफ्लेक्शन पडत आहे आणि जेव्हा आपण अंधारात व्हिडिओ करतो ना तर तो क्लिअर येत नाही. तर त्यावेळेस काय करावं लागतं, मला कवर काढावं लागते. तर मी एक नवीन कवर बोलवलेलं आहे, जे की तर आता जे कवर बोलवलेलं आहे ना तर त्याचं टॉर्चचं रिफ्लेक्शन जे आहे ते होणार नाही त्या कवरमुळे. त्याच्यासाठी आता जाऊन बघत आहे आणि मी तर माझ्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड जे आहे ना ते फुटलं. लवकर दिवा लागला. तर आता ते लहान मुलांच्या हाताने झालेलं आहे. ते पण ग्लास बोलवलेला होता तर तो पण आला का तर बघून येऊ. आणि यांचं बँकेचं तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस सांगितलेलं की काहीतरी घालमेल झालं होतं बँकेचं याचं. तर ते आता नवीन अकाउंट स्टार्ट करायचं आहे, त्यासाठी मी बँकेत चाललेलो. तर मंडळी, मगाशी मला ना मोबाईलचं वगैरे काम करायचं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण मला ते सगळं राहू द्यावं लागलं आणि पहिले मला तिला घ्यायसाठी यावं लागलं. आणि आली घ्यायसाठी तर बसमधून जेव्हा उतरली ना ती एकदम असं म्हणजे थकल्यासारखी, असं वेगळंच. ती मला म्हणे, मम्मी मला ताप आल्यासारखं वाटते, ताप आल्यासारखं वाटते म्हणून. पण मग मला असं वाटलं, ते नेहमीच म्हणते ना, थोडे जरी असं म्हणजे मान वगैरे गरम असली का थोडंसं जरी असलं तर ती म्हणते की मम्मी मला ताप आला असं नाही का चालू असते तिचं. मी म्हटलं तसंच काहीसं असणार. पण तिला ना इतका जास्त ताप आहे आता, खूप जास्त. आता तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे मला. तर थोडा वेळ आता ती आराम करत आहे, तर थोड्या वेळाने तिची तयारी वगैरे करून देते आणि निघते. आणि बरं झालं मग अशी माझी आई बाबा वगैरे आले होते, तर ते गेले होते कोटेश्वरला. आणि येता येता ते आले इकडे. तर ते बरं झालं, आई तिच्यापाशी थांबून होती आणि मी घरातले जे काही कामं होते ते करून घेतले. आणि माझं ना जेवण व्हायचं होतं. मी आज सकाळी नाश्ता माझा पोटभर झाला होता, तर मला भूकच नव्हती लागली. म्हटलं आता शानू आल्याच्या नंतर आम्ही दोघी मिळून जेवण करू. पण मग आई जर का आली नसती माझी तर मग ते पण राहिलं असतं, कारण की ती इतकी जास्त म्हणजे तिला इतकं असं अंगपाय वगैरे दुखत असणार आणि खूप त्रास होत असणार. तर खूप मम्मी मम्मी करत होती. तिला आता औषध वगैरे दिलेलं आहे, घरी जे होतं ते. पण तरीसुद्धा ताप काही तिचा उतरत नाही आहे. तर आता मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि डॉक्टर तर आता निघतो थोड्या वेळात. ते आता झोपून आहे ना, तर तिला थोडंसं उठूशा वाटत नाही आहे. आणि जबरदस्तीने तिला जेवायला लावलं मी, कारण औषध वगैरे द्यावं लागते ना. तर मग थोडंसं पोटात अन्न असलं म्हणजे टेन्शन राहत नाही. तिला ना खूप असं अशक्तपणा आल्यासारखं वाटत आहे, म्हणजे तिला बसूशासुद्धा वाटत नाही आहे. खूपच म्हणजे यावेळेस जास्तच हे झालं, व्हायरल इन्फेक्शन झालं आहे तिला. आता मी पटकन तिला उठवते आणि तयारी करून देते तिची. त्याला असंच हातपाय पुसून देते, थोडीशी फ्रेश दिसलं आणि थोडंसं फ्रेश पण वाटते ना. तर पटापट मी तिची तयारी करून देते आता. कसं वाटत आहे? आता डॉक्टरांना सगळंच काही सांगशील ना, ठीक आहे? ते स्वेटर घालते का? थंडी वाटत आहे का? हो, एवढं स्वेटर तर घालते. तसं
त्या पट्याला टेबल धक्का नाही अशी काहून अशी बस ना, अशी बस म्हणजे मला व्यवस्थित काल मी आईकडे गेली होती ना, तर कालच आमच्या गोष्टी झाल्या की मी म्हटलं आई म्हटलं शानूची ना म्हटलं इतक्या तब्येत म्हणजे व्यवस्थित असं म्हणजे तब्येत वगैरे एकदम बिघडत नाही आहे म्हटलं. पाणी चेंज केलं तेव्हापासून बराच असा फायदा झाला आहे म्हटलं. पण तिची ना तिकडून आल्यानंतर बघा तब्येतच बिघडली. आणि तसं तिला पाण्यामुळे वगैरे नाही झालं, कारण की आम्ही पाणी जे वापरत आहोत ते फिल्टरचंच पाणी वापरत आहोत. तेव्हापासून तिचं थोडंसं पोट वगैरे दुखत होतं ना, तर त्याला आराम पडलेला आहे. आणि ती सारखी आजारी राहायची, तर ते बंद झालेलं आहे. आणि बघा तिला ना एकदम असं गळल्यासारखं वाटत आहे. तर तिला हे पाण्यामुळे वगैरे झालेलं नाही आहे, तिला झालेलं आहे हे व्हायरल इन्फेक्शन. आणि डॉक्टर पण म्हणत होते की खूप जास्त आता व्हायरल इन्फेक्शन चालू आहे म्हणून. तर आता 2-3 दिवस हे राहणार म्हणे. तिचा जो औषधांचा डोज आहे तो व्यवस्थित द्यावणे. फक्त कामं व्हायचे आहे माझा जवतार नाही काही नाही. आणि असं वाटत आहे शानूची तब्येत बिघडली, पण मला असं वाटतं की माझीच तब्येत बिघडू नये. घरातली कामं वगैरे तसेच आहे. भांडे घासायचे किती मोठे. आता स्वयंपाकात काहीच नाही केलं. स्वयंपाकात फक्त खिचडी केलेली आहे शानू खाईल म्हणून. मी जेवणार नव्हती, मग अशी आई आल्यानंतर जेवण केलं होतं, तर जेवणार नव्हती मी, पण जेवली. थोडीशी खिचडी खाल्ली, ते पण चिवड्यासोबत. चिवडा आणलेला होता आईंनी, तर त्याच्यासोबत खिचडी खाल्ली मस्तपैकी. आणि आता बस या पिल्लूसोबत माझा पण आराम सुरू आहे. पण माझी कामं पडलेलं आहे ना एवढे मोठे. तर म्हणजे पोरांची तब्येत बिघडली ना, तर आईची खूपच जास्त आपत्ती होऊन जाते. कारण यांना मम्मी मम्मी आईच पाहिजे नुसतं. ही आमची प्रेमळ आई का? असे अम्मा अंबा माता आणि बस आणि मदर आई. हो का? एवढी सगळी नाव आहे आईला. तर मगाशी खूप जास्त ताप होता तिला. आता खूप म्हणजे पूर्णपणे अंग उतरलेलं आहे. आता ताप वगैरे नाही आहे, नॉर्मल आहे टेम्परेचर. पण औषध वगैरे सगळं दिलेलं आहे तिला. आता तर तिला 2 औषध म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये कमी, टॅबलेट वगैरे दिलेले आहे जास्त. तर तेच आता एकाने घेणं चालू आहे. खिचडी थोडीशीच खाल्ली. डॉक्टर म्हणे जास्त जबरदस्तीने काही खाऊ नका घालू म्हणे तिला. तर थोडीशी खिचडी खाल्लेली आहे बस. मुगाच्या डाळीची करून देते म्हटलं, पण तिने नागतोंडवर नेलं. मग तुरीच्या डाळीचीच मांडलेली आहे खिचडी. असं आहे मंडळी. तर बघू शकता मंडळी किती पसारा झालेला किचनमधला. मला आवरायला सुद्धा वेळ नव्हता मिळत. आणि तिला खिचडी दिली होती ना, तर तिने थोडीशी खिचडी काढली, बाकी सगळी ताटात तशीच टाकून दिलेली आहे. आणि डॉक्टर म्हणत होते की ती जास्त काही असं जबरदस्ती करू नका, वॉमिटिंग वगैरे होईल म्हणून मग तिला जेवढी खायची इच्छा होती तेवढं खाऊ दिलं, बाकीचं राहू दे म्हटलं. आणि तसंही तिने माहीत आहे का, आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जात होतो ना त्याच्या आधीच उलटी वगैरे केली. आता डॉक्टरांनी औषध तर दिलेलं आहेच, पण मला रात्रीचं थोडंसं मग टेन्शन वाटत होतं की रात्री वगैरे नको असं व्हायला म्हणून. आणि हे सगळे भांडी जे आहे ते सगळे घासून पुसून सगळं स्वच्छ करून ठेवलं, कारण की म्हटलं उद्या आज जर आपल्याला तिने रात्रभर जरी जागवलं तर उद्या थोडंसं उशिरा उठलं तरी टेन्शन नाही. म्हटलं सर्व आपल्याला स्वच्छ असं मिळणार, ओटा वगैरे. तर आणि भांडे पण खूप वेळचे साचून पडलेले होते. आई म्हणत होती माझी घासून देतो. मी म्हटलं राहू दे, थोड्या वेळासाठी आली तू न कशाला विनाकारण भांडे वगैरे घासते, राहू दे म्हटलं, मी मग नंतर घासून घेते. तर यांची वाट बघत होती हे कधी येणार म्हणून. तर हे आले.
तशीच मी भांडे घासायला इकडे येऊन गेली आणि ओटा पण आवरून घेतला सगळा. डायनिंगवर पूर्ण पसारा झालेला होता, ते सुद्धा व्यवस्थित करून घेतलं. आणि आज शानूच्या याच्यामध्ये ना दिवावात करायला मिळाली ना काही, मला माहीतही नाही, मला लक्षात पण नाही राहिलं की दिवावात वगैरे करायची आहे म्हणून. तर ती मम्मी चालू आहे तिचं. आणि मुलांचं कसं असते ना, थोडी तब्येत बिघडली की त्यांना मम्मी जवळ पाहिजे असते. मुलांचंच काय, मला पण खूप जास्त मला आईची खूप जास्त म्हणजे आठवण येते. आणि आई असली ना तर तिला आई इथे बसणं, आई तिथे बसणं, आई असं करणं, आई तसं करणं, मी पण खूप जास्त त्रास देत असते. माझी अजूनही तब्येत बिघडली तर. ती तर सध्या लहानच आहे आणि आता आपण एकटं असल्यावर तर काही विषय नसते म्हणा, कारण की तेव्हा काही ऑप्शनच नसते. तर तेव्हा मग घरातले कामही होते आणि सगळंच होते. जेव्हा आई असते ना जवळ, तेव्हा मात्र अंगपाय ढिलं पडल्यासारखं होते. आणि आई जरी ती घरातले कामं जरी करत असेल ना पूर्ण, तरी आई जवळ पाहिजे असते. पूर्ण किचन आवरेपर्यंत यांनी शानूला झोपवून दिलं औषध गोळ्या देऊन. आणि आता करत आहे ती आराम. आता माहिती नाही रात्रभर जागवते की काय. तर चला मग मंडळी, आजच्या व्लॉगला करते मी त्याचे. घरगुती काही उपाय असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. लवकरात लवकरीचा फीवर कमी झाला पाहिजे, कारण की जास्त ताप तिनं बडबड वगैरे करते तर मला भीतीच वाटते. तर चला मग मंडळी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.